इकडे आले बघा कासा दिसली. बर गाडीत घालणार. बर गाडीत घालून ठेवणार असं तर यायचं. पैठणी फक्त नेसली जात नाही तर अभिमानाने मिरवली सुद्धा जाते. ॲक्च्युली हेच ऐकून मी इथंपर्यंत आलेले होते. मग म्हटलं की चला आपल्याला काय छानसं असं मिळेल, पण ना की धाडस होईल का नाही माहीत नाही मला घ्यायचं. कारण परवाच आपण लग्नात ना की खूप मोठी म्हणजेच पैशासाठी इन्व्हेस्ट केलेली आहे आणि आता परत घ्यायचं. पण मला बघायचं होतं. गेल्या वर्षी मी बघितलेलं होतं, छान साडीसुद्धा घेतलेली होती आणि अजूनसुद्धा आहे ती आणि ती खरंच खूप छान आहे. त्याचं सूतसुद्धा खरंच खूप चांगलं आहे. म्हणून मग विचार केला की चला आजही आपण बघू आणि जर पसंत पडलं, रेंजमध्ये थोडीशी कमी जास्त असेल, जास्त काही नाही आहे, पण एक 3-4 हजारपर्यंत असा माझा विषय होता. जर तशामध्ये मला काही भेटलं तर मग घ्यायचा विचार होता. बट एकसारखेच सगळे जे आपण पूर्वी पद्धतीने म्हणजेच बघत आलेलो होतो ना, तर तशा टाईपमध्ये सुद्धा होते. ह्यांचे लेहंगेसुद्धा बनवलेले होते. सो मला तेही खूप भारी वाटलं. पण ह्याची रेंज ना की काहीतरी समथिंग 5,000 होतं, 5,000च्या वरतीच होतं. त्यामुळे मग मी अवॉइड केला आणि आपण आता लेहंगेच्या वरती आहोत आपण तसं बघायला गेलं तरी. पैठणी लेहंगा आता काहीतरी खूपच जवळचा आपला कार्यक्रम वगैरे असेल ना तर ठीक आहे. पण आपल्याला ना की कंपल्सरी ना की एक साडी ही आपल्याला लग्नातसुद्धा नेसावीच लागते. त्यामुळं मी इकडं दुर्लक्ष केला आणि मग म्हटलं की वळ इकडं. आणि एवढे छान छान साड्या होत्या. साड्याचे प्रकार पण मी आज ना की नवनवीन ऐकली. खरंच मला ना की एवढ्या साड्यांचे प्रकार माहीत नव्हते. आजकाल मला साडी नेसायला खूप आवडतं आणि कलर्स वगैरे म्हणा किंवा सगळ्या गोष्टी मी जरी डबल असेल तरी पण घेण्याचा मी प्रयत्न करते. कारण सूत वेगळी असते, पॅटर्न वेगळा असतो आणि नेसल्यावर एक कम्फर्ट वेगळा मिळतो. तर त्यामुळे ना की असावी पैठणी जशी बघायला गेली तरी. म्हणून मग विचार केलेला होता की आपण बघू काहीतरी नवीन असं वगैरे. हे कॉटनमध्ये कॉटन सिल्कमध्ये पण काथा वर्क आलेला आहे. काता वर्क छान. ऑर्डर बदलली. हे कापड वेगळं आहे का थोडं? हो, ते रॉ सिल्क. हे कशामध्ये? रॉ सिल्क. ते टिश्यू लिनन. लिननचे 3 पीस आहेत. ते रॉ सिल्कमध्ये येतात. ह्याची काय प्राईस आहे? 3,500. त्याची 3550 असेल. आणि ह्याची इकडचे ही पण 3550 वाले 3 आहेत. हां 2950. कलर एवढेच राहिलेत का? 2,950. काठावर्क साडी मला खरंच खूप आवडली. मग विचार केला की पहिल्यांदा आपण परत एकदा सगळीकडे फिरून येऊ आणि मग नंतर आपण डिसाईड करू. आता इथे ना की ही पण खरंच खूप छान आहे. टेम्पल साईजमध्ये म्हणजेच टेम्पलसारखं वर्क केलेलं होतं. तर कलर वगैरे पण भरपूर ऑप्शन्स वगैरे होते तिथे. बट आता ते आपल्या अंगावरती कसं बसेल. आता मला तर चापून चुपून बसणाऱ्या साड्या आवडतात. आता ह्या सगळ्या चिमण्या वगैरे हे नवीनच मी बघितलं आजकाल. तर ह्याचं ना ॲक्च्युली नाव काय होतं, नल्ली सॉफ्ट सिल्क. काय नवीन नवीन प्रकार आले आहेत ना की सिरियस. आता मला रीडिंग जमलं नाही जमलं माहीत नाही, तर तुम्ही तर नक्कीच सांगा. आणि ही ऑलरेडी साडी तुम्ही ऑलरेडी बघितलं असाल ना, तर कुणाकडे असेल तर नक्कीच मला कमेंट करा. साडीचा कलर मला हा ना रेडमध्ये होता ना, तर तो खरंच खूप आवडला. आणि असा डार्क रेड कलर माझ्याकडे आहे, बट तो डिझायनरमध्ये आहे, सिल्कमध्ये नाही आहे. त्यामुळे माझी इच्छा होती तीही, बट त्याला ना की काट नव्हतं.
आणि विदाऊट काटेचे माझ्याकडे पण ऑलरेडी 2 साड्या आहेत, त्यामुळे मग मी तोही स्किप केला आणि मग पुढे गेली. आता इथे मी नावंसुद्धा दिलेली आहेत आणि साडीसुद्धा मग मी थोडे थोडे जेवढे होतात ना की तेवढं मग मी बघितले आणि त्याचे प्राईससुद्धा त्याच्यावरती मेन्शन केलेले आहेत. सो अशी ही आपली साडी म्हणू शकता आपण किंवा साड्यांचा बाजार म्हणू शकता. आणि गर्दी तरी खूप. आता हा ऑलरेडी मी व्हिडिओ ना की खूप लेट मे बी खूप म्हणजे खूपच लेट येईल असं मला वाटतं आहे, कारण त्याचं एडिटिंग ह्या त्या गोष्टी करून ना की खरंच खूप लेट होईल. बट तुम्हाला साड्या कशा वाटल्या ना तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. असे भरपूर म्हणजे 3,000पासून ते 10,000 50,000पर्यंतच्या पण साड्या आहेत. लाखोमध्ये सुद्धा साड्या आहेत. बट मला ना ॲक्च्युली खरंच साड्यांमध्ये एवढे लाखचे किंवा ह्याचे साड्या नाही आवडत. आणि आपण किती नेसतो तर ऑलमोस्ट कधीतरी मी जास्तीत जास्त 6-7 हजारपर्यंत जाते. त्याच्या पुढे साडी अजिबात धाडसच होत नाही घ्यायचं. कारण चला तर हे असा प्रत्येकाचं असतं. एकेकांना तर खूप हौस असते साड्यांचं आणि आवडतात मलाही. बट एक साडी नेसली ना की एका वर्षानं मग मला दुसरी साडी नेसावी अशी मला वाटते. बाकींचं नेत नाही पण मला अशी वाटते. त्यामुळे मी एवढ्या महागामध्ये जात नाही आहे आणि रोज आपण साडी नेसत नाही आहे, तर त्यामुळे ना की खूप भारीतलंही नाही आहे आणि खूप हलकंही नाही आहे अशा प्रकारच्या माझ्याकडे साड्या असतात. बट परवा लग्नाला गेलेलो ना तर त्या लग्नात खूप जणांना माझ्या साड्या आवडल्या. त्यामुळे आमच्या मुली पण नेसल्या माझ्या ही साडी आणि त्यांना एवढी छान दिसत होती माझ्यापेक्षा. तसं बघायला गेलं तरी मला असं वाटतं की साडीचा जो काही सॉफ्टनेसपणा असतो किंवा त्याची जी पोत असते किंवा आता ही पैठणी म्हणा, सिल्कमध्ये म्हणा आणि इवन ना की कसं नेसतो ह्याच्यावर पण खूप डिपेंड असतं. आणि दुसरी गोष्ट असं मला म्हणायचं आहे की आपण म्हणजे कसे नेसतो, जाड बारीक तर मॅटर करतोच, थोडंफार मॅटर करतं मला असं म्हणायचं आहे. पण नेसण्याची पद्धत आपली कशी आहे ना ह्याच्यावर ना की साडी पण ठरते असे मला वाटते. ही अशामध्येच मी थोडंसं डार्क मरून कलरमध्ये मी परवा साडी घेतलेली होती आणि ती मला आय थिंक असं मला वाटतं की खूप महाग मिळाली. इथल्यांची प्राईस बघून तरी मला वाटली. हे थोडंफार फरक आहे. डार्क आहे तो कलर. आता ऑलरेडी लग्नात सगळ्यांनी बघितलंही असेल. तर ही त्याच्या पाठीमागची हिस्ट्री. बरं चला आता प्रत्येकांना पैठणी सगळ्यांचा आवडता विषय. मलाही खरंच खूप आवडतं आणि महाराष्ट्राच्या परंपरेची आहे, सौंदर्याची आहे, वैभवांची ओळख असलेला आपली अप्रतिम पैठणी पाहायला आपण इथं आलेलो आहे. पैठणी म्हणजे मला असं वाटतं की फक्त ती एक साडी नाही आहे तर आपला ते संस्कृतीचा म्हणा किंवा परंपरेचा एक अमूल्य खरंच ठेवा आहे. आणि हे काय रंग, मोरफंकी, जांभळा, राणी पिंक, हिरवा, सोनेरी, हा प्रत्येक पैठणीचं ना एक वेगळीच ओळख आहे. आणि पैठणीची खासियत म्हणजे ना की तिचा सुंदर पदर असतो, नाजूक जरीकाम आणि पारंपरिक मोर, कमळ यासारखे ना की भरपूर असे डिझाईन्स वगैरे असतात. आणि साडी घेताना ना की प्रत्येक पैठणीमध्ये विणकरांची मेहनत दिसून येत होती. कला, अनेक वर्षाची परंपरा दडलेली असते त्यामध्ये. म्हणूनच पैठणीला ना की महाराष्ट्रीयन महिलांच्या आयुष्यात विशेष एक स्थान आहे असं वाटतं. आणि प्रत्येकांच्याकडे ना की एक पैठणी तर असावीच. सेमी पैठणी का असावं पण पैठणी तर एक असावीच. लग्न असो किंवा मुंज असो, कोणताही खास सण पैठणी परिधान केली की व्यक्तिमत्वांना एक वेगळीच रुबाब आणि राजेशाहीपणा येत असतो. हे आपल्या साडीवरचं प्रेमच आहे तसं बघायला गेलं तरी. इथे ना तुम्हाला पारंपरिक ते मॉडर्न अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी पाहायला मिळतात. प्रत्येक साडीची डिझाईन, रंगसंगती, विणकाम मन मोहून खरंच टाकणारं होतं. आणि अजून जे गोष्टी मला माहीत नव्हत्या ना त्या गोष्टी इथं मी बघत होत्या. त्यामुळे खरंच खूपच भारी वाटत होतं. आणि आजचा दिवस ना की खरंच हे बघून काय खरंच हा अनुभव खरंच खूप खास होता. तुम्हाला यापैकी कोणती पैठणी सर्वात जास्त आवडली ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चला इथे मी सगळ्यांची नावं वगैरे दिलेली आहेत. बट मला एक पैठणी ह्यातली आवडली पण ती पैठणी होती 10,000ची. म्हटलं आता शिव्या खाण्यापेक्षा ना आपण चुपचाप इथून निघू, कारण बघून तरी समाधान मानलेलं आहे. आपल्याकडे ऑलरेडी आहेत 2. परवा पण आपण एक खूप महाग साडी घेतलेली आहे. त्यामुळे आज घ्यायचं धाडस मला झालेलं नाही आहे. त्यातलं त्यात माझा विचार होता की 2-3 हजाराची. बट म्हटलं की चला ते येईल. ही ना साडी 25,000ची होती. तुम्ही विचार करा. मला नाही वाटत की 25,000ची, पण ही 25,000ची होती. आणि म्हणजे एक गोष्टी ना की
साडी खूप महाग वाटत होती, एक रेंजमध्ये वाटत होती, एक ना वाटत नव्हती तर त्याच्यापेक्षा ती स्वस्त वाटत होती. त्यामुळे हे असे प्रकारसुद्धा त्यामध्ये होते. बट बघून ना की असं वाटत होतं की अरे यार काय कलेक्शन आहेत किंवा काय डिझाईन आहेत. विचार खरंच खूप भारी वाटत होता. बरं चला थांबते इथंच, मी जास्त वेळ घेत नाही आहे. असं खूप वेगवेगळं होतं. आपला आजचा म्हणजे इथं आलेल्याचं समाधान झालं. तर बघू त्यातली एक मला पहिल्यांदा आवडलेली होती तर ते बघू आणि जाऊ, कारण इथे व्हिडिओ अलाउड नव्हतं. त्यामुळे मी जे काही थोडेसे क्लिप्स घेतलेले होतं तर तेच आहे, तेच मी दाखवले आणि जाता जाता बघूच. त्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. सो चला बाय बाय. आणि तुम्हाला ह्यातली कुठली आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकनची सोनाली.